राज्यपालाचे पद हे 1935च्या कायद्यातून घेतलेले आहे आणि राज्यपालाची नियुक्ती कॅनडाकडून घेतलेली आहे. न्यायालयाचे स्वातंत्र्य हे जे आहे संकल्पना ही US कडून घेतलेली आहे आणि न्यायालय हे 1935च्या कायद्यातून घेतलेलं आहे. त्यानंतर काय आपल्याला भारतीय संविधानाला वकिलाचे नंदनवन असे कोणी म्हटले आहे तर आयर्विन जीनी म्हणलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळे आयोग आहेत त्याची कालक्रमाने मांडणी करा असा क्वेश्चन येतो. दार आयोग, दार कमिशन जून 1948, अहवाल डिसेंबर 1948, प्रशासकीय सुधारणा करा असे म्हटले पण भाषेच्या आधारावर नाही. JVP ती आहे ती काँग्रेसनं केलेली आहे स्थापन आणि डिसेंबर 1948ची आहे आणि रिपोर्ट 1949ला दिलेला आहे. त्यांनी भाषेच्या आधारावर राज्य निर्माण करण्यास विरोध केलेला आहे. त्यानंतर आहे ऑक्टोबर 1953मध्ये मद्रासमधून आंध्र प्रदेश तेलुगू भाषिक प्रदेश वेगळा केला. त्यानंतर आहे डिसेंबर 1953ला फजल अली कमिशन आलं. त्याचे अध्यक्ष फजल अली, सदस्य कुंजरू आणि KM पनिकर. अहवाल सप्टेंबर 1955ला त्यांनी भाषा या तत्वाला मान्यता दिली पण एक भाषा एक राज्य नाही म्हटले. त्यांनी 16 राज्य तिन्ही उटी करा सांगितलं. त्यांनी 14 राज्य 6 उटी केल्या. त्यानंतर क्रम बघा. दार आयोग जून 1948, JVP समिती डिसेंबर 1948, आंध्र राज्य निर्मिती ऑक्टोबर 1953, फजल अली डिसेंबर 1953. हे बघा घटना दुरुस्ती जे आहे ते भाग 20 आहे आणि आणीबाणी आहे ते 18 आहे. घटना दुरुस्ती ही जी आहे 368 भाग 20 आहे. घटना दुरुस्ती ही लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये करता येते, विधेयक मांडता येते. हे मंत्री किंवा खाजगी सदस्य सुद्धा सादर करू शकतात. त्याला राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी लागत नाही. यासाठी संयुक्त बैठकची तरतूद नाही. विशेष बहुमत लागतं आणि राष्ट्रपतींना याच्यावर सही करावीच लागते. घटना दुरुस्ती 24व्या घटना दुरुस्तीनुसार ते बंधनकारक आहे आणि काही केंद्र व राज्य याच्यामध्ये बदल होणार असतील तर त्यामध्ये विधानसभेचं जे काही राज्य आहेत त्यांचं साधं बहुमत लागत असतं. अति केंद्रीकरणामुळे केंद्रामध्ये रक्तदाब वाढू शकतो आणि परिघावर अनिमिया निर्माण होऊ शकतो असे कोणत्या आयोगाने म्हटले? सरकारी आयोगाने म्हटलेले आहे. सरकारी. त्यानंतर आहे राजमन्नार 1989 तेलंगणा सरकारनं स्थापन केलं. आता 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. अनंतपूर साहिब हे जे पंजाब सरकारनं स्थापन केलं 1973. वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल मेमोरँडम 1977चा आहे. त्यानंतर पुंजी आयोग जे आहे 2007चा आहे. अहवाल 2010. ठीक आहे. त्यानंतर सरकारी आयोग पाहू. सरकारी आयोग हा जो आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. सरकारी 9 जून 1983ला अहवाल स्थापन केला इंदिरा गांधीच्या काळात आणि अहवाल दिला 1988ला राजीव गांधी यांच्या पंतप्रधान असताना. त्यानंतर त्यामध्ये सदस्य बघायला तर SR सेन, BR शिवरामन आहेत आणि सचिव आहे रामा सुब्रमण्यम. त्यानंतर जे आहे यांनी महत्त्वाचं सांगलं की आंतरराज्यीय परिषद 263
त्यानंतर त्रिवार भाषा आणि ही केंद्राला अधिकार जास्त न देता आणि राज्यांना पण काही अधिकार दिले पाहिजे यासाठी या वेगवेगळ्या समित्यांनी प्रयत्न केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, संविधान सभेच्या कोणत्या अधिवेशनाच्या वेळी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले? तर 5व्या. तर 9 डिसेंबर 23 डिसेंबर 1940 रोजी जे आहे ते पहिलं अधिवेशन झालं. 5वं जे आहे भारताला स्वातंत्र्य भेटलं ते 5व्या स्वातंत्र्य भेटलं. आणि 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर ही जे आहे 11वं होतं. आणि लास्टचं सेशन जे आहे 24 जानेवारी 1950ला झालं. त्यामध्ये 284 लोकांनी साईन केली. ठीक आहे. भारत निर्माण कार्यक्रम 2005चा आहे. यामध्ये 6 घटक आहेत. तर आपण त्याला व्हाईट रोड म्हणू. व्हाईटमधले W म्हणजे वॉटर म्हणजे पाणी, H म्हणजे घर होम, I म्हणजे इरिगेशन जलसिंचन, T म्हणजे टेलिकम्युनिकेशन दूरसंचार, त्यानंतर E म्हणजे रोड इलेक्ट्रिसिटी आणि R म्हणजे रस्ते आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे आहे मौद्रिक धोरण, त्यामध्ये RBIची जी काही संख्यात्मक आणि गुणात्मक आहेत, त्यामध्ये CRR संख्यात्मक साधने, CRR, SLR, MSLR, बेस रेट, बँक रेट, रेपो, रिव्हर्स रेपो, गुणात्मक कारवाई, नैतिक समजावणी, तारणगाळा हे आहेत. आणि त्यानंतर जे आहे धोरण जे आहे RBI कोणता राबवतं, तर चलनविषयक मौद्रिक धोरण, त्यामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक. सरकार जे आहे राजकोषीय धोरण राबवतं, त्यामध्ये कर आकारणी, GST 1 जुलै 2017 रोजी लागू झालं. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ध्वनीचा वेग जो आहे स्थायू द्रववायूमध्ये असतो. निर्वात पोकळीत ध्वनीचा आवाज कमी असतो. त्यानंतर काय अवमूल्यन जे आहे किती वेळा केलं क्वेश्चन आलेलं आहे, 1949, 1966, 1991 आहे. महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, पहिली घटनादुरुस्ती 90, 52वी घटनादुरुस्ती पक्षांतरबंदी 10वी, 73वी घटनादुरुस्ती 11वी पंचायत राज, 74वी 12वी नगरपालिका, 93वी 97वी भागनौ बीप सहकार, 52वी घटनादुरुस्ती पक्षांतरबंदी कायदा, 56वी घटनादुरुस्ती गोव्याला घटनात्मक राज्याचा दर्जा, 62वी घटनादुरुस्ती SC/ST आरक्षण, 21व्या घटनादुरुस्तीने जे आहे सिंधी भाषेला कार्यालयीन भाषा म्हणून समावेश, 101वी घटनादुरुस्ती वस्तू व सेवा कर, 103वी घटनादुरुस्ती EWS, 104वी घटनादुरुस्ती SC/ST लोकसभा विधानसभा आरक्षण, 69वी घटनादुरुस्ती दिल्लीला राष्ट्रीय राजधानी भूप्रदेशाचा दर्जा, 80वी घटनादुरुस्ती 10वा वित्त आयोग शिफारस स्वीकृत केल्या आणि 83वी अरुणाचल प्रदेशातील पंचायतीमध्ये एससीच्या आरक्षणाची गरज नाही. जी घटना निर्मितीची संकल्पना पहिल्यांदा ही एमेन यांनी मांडली 1934 मध्ये. त्यानंतर भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृत घटना समितीची मागणी केली. प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असे 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय
राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने म्हटले. अखेर सन 1940मध्ये ब्रिटिश सरकारने ही मागणी तत्त्व मान्य केले. ही मागणी ऑगस्ट संधी नावाने ओळखली जाते. ठीक आहे. 1942ला क्रिप्स योजना भारतात आली. भारताची 2 स्वायत्त देशात विभागणी करावी अशी 2 स्वतंत्र घटना समिती असाव्यात असे मुस्लिम लीगने म्हणणे असल्यामुळे मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव नाकारला. अखेर कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्यात आले. कॅबिनेट मिशनने 2 घटना समितीची संकल्पना अमान्य केली आणि मुस्लिम लीगला सर्वसाधारणपणे मान्य होईल अशा संविधान सभेची योजना सादर केली. कॅबिनेट मिशन योजनेने ठरवल्याप्रमाणे योजनेनुसार नोव्हेंबर 1946मध्ये संविधान सभेची किंवा घटना समिती स्थापन करण्यात आली. घटना समितीत एकूण 389 सदस्य असतील. त्यापैकी 296 जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या आणि 93 जागा संस्थानासाठी होत्या. ब्रिटिश भारतासाठी असलेल्या 296 जागांपैकी 292 जागा गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतांमधून भरवायच्या होत्या आणि प्रत्येक एक याप्रमाणे 4 जागा 4 मुख्य आयुक्ताच्या प्रांतामधून भरायच्या होत्या. प्रत्येक प्रांताला आणि संस्थाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता. ब्रिटिश प्रांतांना दिल्या जागा मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण. मुस्लिम व शीख सोडून इतर सर्व या 3 प्रमुख समुदायाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या जाणार होत्या. संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने नामनिर्देशित ठरवायचे होते. या प्रकारे घटना समितीत काही प्रमाणात निवडून आलेले सदस्य, काही प्रमाणात नामनिर्देशित सदस्य होते. शिवाय प्रांतिक विधिमंडळाचे मर्यादित मताधिकार निवडून आलेले सदस्य अप्रत्यक्ष संविधान सभेचे सदस्य निवडणार होते. घटना समितीसाठी ब्रिटिश भारताच्या प्रांतांमधील 296 जागांसाठी जुलै-ऑगस्ट 1946मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या तर मुस्लिम लीगने 73 जागांवर विजय झाला. इतर छोटे गट व अपक्ष उमेदवारांना उरलेल्या 15 जागा मिळाल्या. परंतु संस्थानिक घटना समितीत सहभागी न होण्याचे ठरवल्याने त्यांना 93 जागा रिकाम्या राहिल्या. जरी घटना समिती भारतातील लोकांनी प्रौढ मताधिकारानुसार प्रत्यक्षपणे निवडली असली तरी घटना समितीत हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच या घटकातील महिला या भारतीय समाजातील सर्व घटकाचे प्रतिनिधित्व होते. महात्मा गांधी आणि एम.ए.जींना सोडत त्यावेळी सर्व महत्त्वाच्या व्यक्ती घटना समितीत होत्या. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. मुस्लिम लीगने बैठकीवर बहिष्कार घातला व वेगळ्या पाकिस्तान राष्ट्राचा आग्रह धरला. त्यामुळे बैठकीला 211 सदस्य उपस्थित होते. फ्रान्समधील प्रथेचे अनुकरण करून वयाने सर्वात ज्येष्ठ असलेल्या सदस्य डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद आणि एच. सी. मुखर्जी हे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आले. डॉ. बी.एन. राव हे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. उद्दिष्टाचा ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीत उद्दिष्टाचा ठराव हा ऐतिहासिक ठराव मांडला. त्या ठरावातून घटनेच्या संरचनेचे तत्त्वज्ञान आणि मूलगामी विचार व्यक्त होतात.